श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम श्री तुकाराम। जय राम श्री राम श्री तुकाराम। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम श्री तुकाराम। 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम श्री तुकाराम। श्री राम जय राम श्री तुकाराम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम श्री तुकाराम। 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे महाराज 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 हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे रघुराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे महाराज हरे। राम हरे रघुराज 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 हरे।
महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 हरे राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे
કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ હરે રામ હરે રામ 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 હરે હરે રામ રામ હરે હરે
हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरि हरि विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ईश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विनायकं गुरुं नौमि साखरे हरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं
विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. 3786 नंबरची ही गवळण आहे. बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी, पायी घागरिया सरी, कडदोरा वाकी. 37 ठीक 86. बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी, पायी घागरिया सरी, कळदोरा वाकी, मुख पाहे माता, सुख न समाये चित्ता, ध्यान मानवे संचिता, ओढवले आजी. प्रथमतः सगळ्यांची मी क्षमा मागतो, कारण की मला वेळेवर येता आलं नाही. त्याचं कारण की आळंदीमध्ये याला सुद्धा ट्रॅफिक जाम लागायला लागले हल्ली. त्यामुळे त्या वाहतुकीच्या अडथळ्यामुळे थोडासा उशीर झाला. असो, गवळणींच्या विषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. आता आपण या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेच्या उपसंहाराकडे आपण आता आलो आहे. साधारणपणे शेवटच्या भागामध्ये आलो आहे. तर संतांचं वैशिष्ट्य असं आहे सगळ्या, की सर्व संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये भगवत लीलांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यातला एक थोडासा मार्मिक भाग असा आहे की साधारणपणे, म्हणजे प्रत्येक असा नियम नाही आहे, पण साधारणपणे सर्व संतांनी आपल्या शेवटच्या भागामध्ये भगवंताच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही नाममहोत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवत लीलांचं, भगवत चरित्राचं वर्णन केलं जातं, बाळक्रीडेचं वर्णन केलं जातं. म्हणजे आपल्या नाममहोत्सवाची सप्ताहाची सांगता भगवत चरित्राने होते. त्याप्रमाणे बहुतेक सर्व संतांनी आपल्या वाङ्मयीन यज्ञाची शेवटचा जो भाग आहे, त्या शेवटच्या भागामध्ये बाळक्रीडा किंवा भगवत चरित्राचं, भगवत लीलांचं वर्णन केलं आहे. नामदेवरायांच्या गाथेमध्ये सुरुवातीला आहे, पण बऱ्याच ठिकाणी तो शेवटी भाग आलेला आहे. गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे असं की सर्व संतांनी आपल्या वाङ्मयीन सेवेची सांगता ही बाळक्रीडेने केलेली आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांची आपल्याला त्याच्याबद्दलची आठवण सांगतो, गवळणींचा विषय आला म्हणून. तर गुरुवर्य महाराजांनी या संतांच्या, सगळ्या संतांच्या, जगद्गुरु तुकोबाराय, मौली ज्ञानोबाराय, या सर्व संतांच्या बाळक्रीडांवरती विवेचनात्मक असं लेखन केलं. आणि ब्रह्मलीन होण्याच्या आधी 4-6 महिने ते सगळं लिहिलं गुरुवर्य महाराजांनी. आणि गुरुवर्य महाराज आमच्या सगळ्यांच्या मागे लागले की हे तुम्ही प्रकाशित करा. पण कुठेतरी मनामध्ये एक संस्कार की गुरुवर्य महाराजांकडनं अजून सुद्धा ही वाङ्मयीन सेवा व्हावी, अशी कुठेतरी एक भावना. आणि ती भावना असल्यामुळे मी स्वतः अनेकदा टाळलं, काय DTP झालं नाही, माणूसच मिळत नाही वगैरे वगैरे सांगून. त्याचं कारण काय की अजून वाङ्मयीन सेवा तीर्थरूप गुरुवर्य महाराजांकडनं व्हावी ही एक प्रामाणिक इच्छा. आपली बुद्धी तेवढी नसते. म्हणजे थोर महात्म्यांची जी मानसिकता, त्यांची बुद्धी, ज्याला क्रांतदर्शिता म्हणतात, ती क्रांतदर्शिता आपल्याकडे नसतं, आपल्या लक्षात येत नाही कोणत्या भावनेने ते म्हणतात ते. आणि बरंच टाळलं. पण गंमत अशी की बाळक्रीडा लिहून झाल्यानंतर तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी हातामध्ये लेखणी घेतली नाही. कारण की त्यांना ज्ञात होतं की आता आपल्याला पुढे थांबायचं आहे. म्हणजे आपली बाळक्रीडा म्हणजे काय, आपली काल्याचं कीर्तन सेवा ही आपल्या वाङ्मयीन सेवेची. म्हणून तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी हातामध्ये पुन्हा लेखणी घेतली नाही. हे ह्याच्याकरता सांगितलं आपल्याला की संतांच्या वाङ्मयामध्ये भगवत लीलांचं वर्णन केलं आहे. आणि साधारणपणे गोकुळामधल्या गवळणींचं वर्णन बऱ्याच ठिकाणी केलेले जगद्गुरु तुकोबारायांनी, मौली ज्ञानोबारायांनी. आता या ठिकाणी या भगवंताच्या बाळपणाचं वर्णन करतायत.
बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी. हा बाळपणी हरी मथुरेमध्ये खेळतोय. तर मथुरेमध्ये खेळतोय याचा अर्थ थोडासा आपल्याला बारकावा सांगतो. राजा नंद आणि कंस यांच्या संबंधाचा विचार भागवतामध्ये आलेला आहे. तर गोकुळ हे एक राज्य आहे आणि मथुरा हा देशाप्रमाणे आहे. आणि मथुरेमधलं गोकुळ हे एक म्हणजे राज्य म्हणता येणार नाही असं, पण आता आपल्याला समजण्याच्या दृष्टीने आपल्याला सांगतो की एक मथुरा नावाचा देश आणि त्या मथुरा नावाच्या देशामधलं गोकुळ एक राज्य. तर त्या ठिकाणी असा विषय आला आहे की तो मांडलिक राजा आहे. म्हणजे नंद हा कर संकलन करायचा आणि कर संकलन करून त्या करामधला काही भाग त्याला त्या कंसाला नेऊन द्यायला लागायचं. तुम्ही कुठले आहात? तर आम्ही भारतातले. मग महाराष्ट्रातले नाहीत का? हो, महाराष्ट्रातलेही आहोत आणि भारतातलेही आहोत. त्याप्रमाणे बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी. तो मथुरेत खेळतो याचा अर्थ तो मथुरा देशामधलं गोकुळ नावाचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये खेळतो. त्याचं कारण असं आहे की महाराज अगदी भावविभोर व्हायचे. म्हणजे गोळवणींचा विषय आला की महाराजांचं म्हणजे प्रत्येक क्षणाला त्यांची आपल्याला आठवण जागी असली पाहिजे. तर त्या या नंदाच्या अंगणी निघाल्या गोळणी, अक्रूरा तुझे नाव तैसेची करणी. तेव्हा भगवंत त्या मथुरेला गेलेला आहे. त्याच्या आधी मथुरेला गेला नाही. मग तो बाळपणी खेळतो याचा अर्थ काय? तर मथुरा नावाच्या मोठ्या प्रांतामधलं जे गोकुळ नावाचा छोटा प्रांत, त्या गोकुळामध्ये हा हरी खेळतोय. पायी घागरी या सरी, त्याच्या पायामध्ये घागरी आणि सरी नावाचे अलंकार घातले आहेत. कडदोरा वाकी, कडदोरा त्याला घातलेला आहे. कडदोरा म्हणजे कमरेला जो बांधलेला दोरा, त्याचं नाव कडदोरा. मुख पाहे माता सुख न समाये चित्ता. त्या ठिकाणी भगवंताची माता त्या जेव्हा भगवंताला बघते तेव्हा तिला होणारा जो आनंद तो अत्यानंद आहे. अत्यंत मोठ्या प्रकारचा तिला आनंद होतो. आणि हा आनंद का होतो? तर सांगताय की तिचं संचित चांगलं आहे आणि तिचं संचित फळाला आल्यामुळे तिच्या समोर हा भगवंत खेळतोय. आपल्या घरामध्ये सुप्रजा निर्माण होण्याकरता आपलं संचित चांगलं असावं लागतं. आपलं संचित जर चांगलं असेल तरच सुप्रजा निर्माण होते. संचित जर चांगलं नसेल तर सुप्रजा निर्माण होत नाही. म्हणजे कोणाचं संचित? आपलंही संचित चांगलं पाहिजे आणि जे जन्माला येणारं अपत्य त्याचंही संचित चांगलं पाहिजे. आणि दोघांचं संचित जर चांगलं असेल तरच अशी सुप्रजा आपल्या कुळामध्ये जन्माला येते. हा भगवंत कसा आहे? बाळ चांगले वो, बाळ चांगले वो, म्हणता चांगले वेळ लागे तया बोले, जीवा परिचते वाल्हे मज आवडते. सांगतात की हे बाळ चांगलं आहे. चांगलं म्हणजे उत्तम आहे. माऊलींची जी भाषा आहे, जगद्गुरु तुकोबार यांची जी भाषा आहे, त्या भाषेमध्ये इतर भाषांमधले अनेकदा बरेचदा शब्द येतात. तर माऊलींचा जो पहिलाच रूपाचा अभंग आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तर बरवा म्हणजे बरा शब्द मराठीमध्ये ओके ठीक या अर्थाने येतो. परंतु बरवा हा जो शब्द आहे तो जर आपण कोकणी भाषेमध्ये जर गेलो तर कोकणी भाषेमध्ये बरवा हा शब्द उत्कृष्ट अर्थाने येतो. तिथं कीर्तनकार जेव्हा जातात तेव्हा त्यांना विचारलं कीर्तनकार कसा आहे, तर सांगतात कीर्तनकार बरा गातो. तर बरा गातो म्हणजे उत्कृष्ट गातो असा त्याचा अर्थ आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी चांगला जो शब्द आहे तो चांगला शब्द हा अत्यंत उत्तम अशा प्रकारच्या अर्थाने आलेला आहे. जीवा परिसते वाले मज आवडते. आणि ते जो भगवंत आहे तो भगवंत मला माझ्या जीवापेक्षा सुद्धा जास्त आवडतो. किंवा हे जे जीवा परिस वाले हे जे सांगितलेलं आहे, तर जीवा परिस वाले ही भक्तीची व्याख्या या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात. तर भक्तीची व्याख्या बऱ्याच प्रकारांनी बऱ्याच ठिकाणी आलेली आहे. नारद मुनींनी वेगळी सांगितलेली आहे, श्रीमदाद्य शंकराचार्यांनी वेगळी सांगितलेली आहे. आचार्य सांगतात की स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते,
आणि नारद मुनी सांगतात सा तू अस्मिन परमप्रेम रूपा भक्ती. नारदीय भक्ती सूत्रामध्ये त्या भक्तीची व्याख्या सांगताना परमप्रेम रूपा अशी नारद मुनी त्या भक्तीची व्याख्या सांगतात. तर परमप्रेम रूपा याचा अर्थ काय की जीवा परिसते वाले, याचा अर्थ परमप्रेम रूपा म्हणजे काय. आता प्रवचन करण्याची काही आवश्यकता नाही, थोडक्यात सांगून पुढे जातो की आपण कोणावरती प्रेम करतो असं जर आपण कोणाला विचारलं तर तो म्हणतो, कोणी सांगतो माझं बायकोवर प्रेम आहे, माझं मुलावर प्रेम आहे, अजून घरावर कशावर तरी प्रेम आहे. परंतु खरा जर अंतर्मुखतेने विचार करायला गेलो तर आपलं आपल्यावरच प्रेम असतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. जोपर्यंत आपल्याला अनुकूल आहे तोपर्यंत प्रत्येक गोष्टीवर आपण प्रेम करतो. म्हणून सूक्ष्मतेने विचार केल्यावर आपल्या लक्ष येतं की आपलं आपल्यावरच प्रेम असतं, आपलं दुसऱ्यावरती प्रेम नसतं. मग परमप्रेम म्हणजे काय की आपलं आपल्यावरती जेवढं प्रेम आहे त्याहून अधिक प्रेम त्या भगवंतावर करणं याचं नाव आहे परमप्रेम. इथं जगद्गुरु तुकोबा राय सांगतात की मला हा आवडतो. का आवडतो, कसा आवडतो, जीवा परिसते वाले. तो मला माझ्या जीवाहून म्हणजे त्या भगवंतावर माझं माझ्यावरती जेवढं प्रेम आहे त्याहीपेक्षा अधिक प्रेम माझं भगवंतावर आहे. आणि असं का घडतं तर मज आवडते, तो मला आवडतो. आवडीविषयी बराच संत वाङ्मयामध्ये शास्त्रामध्ये विचार आलेला आहे. मौली ज्ञानोबाऱ्यांना जर विचारलं तुम्हाला काय आवडतं तर मौली ज्ञानोबाऱ्या सांगतात माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुढे, असं मौली ज्ञानोबाऱ्या सांगतात. इथं जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात की मला तो आवडतो म्हणून प्रेमाचा आणि आवडीचा विषय एक असावा लागतो. फार महत्त्वाचं आहे. जे डॉक्टर महाराजांनी म्हणजे त्यांच्यासमोर सगळे योग्य नाही हे तरी सांगतो, गृहस्थाश्रमी लोकांकरता हे फार महत्त्वाचं आहे. आवडीचा आणि प्रेमाचा विषय हा एक असला पाहिजे. तसं जर नसेल तर जगामध्ये काय काय घडतं ते इथे सांगण्याची ती जागा नाही. असो तर सांगतात मला आवडतो म्हणून माझं त्याच्यावरती प्रेम आहे. आवडीविषयी मौली ज्ञानोबाऱ्यांनी फार विस्ताराने सांगितलं आहे. आवडी आणि लाजवी, पिसे आणि भुलवी, काय सुरुवातीचं व्यसन आणि शिनवी, आवड आणि लाजवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. म्हणजे आवडी विधेय गुरुवर महाराज सांगायचे की एखादी गोष्ट एखाद्याला का आवडते असं जर कुणी त्याला विचारलं तर गुरुवर महाराज सांगायचे नेहमी की आवड ही निर्निमित्त आहे, आवडीच्या मागे कोणतंही कारण नाही आहे. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला तो आवडतो आणि आवडत असल्यामुळे माझी त्याच्यावरती प्रेम आहे. म्हणजे प्रेम आहे ना, मला त्याच्यामध्ये गोडी आहे. थोडंसं कसं आहे की गुरुवर महाराजांचा नेहमीचा आमचा दंडक होता गुरु आहे म्हणजे की मराठी बोलताना इंग्रजी शब्द आणायचा नाही. पण काय होतं की मराठी लोकांना बोलायला समजत नाही, मग त्याच्याकरता कधी कधी इंग्रजी शब्द वापरावा लागतो. तर गोडी म्हणजे काय, इंटरेस्ट. इंटरेस्ट कधी आहे तर आवड असेल तर इंटरेस्ट आहे. एक सुभाषितकार फार सुंदर सांगतात दधिमधुरम मधुमधुरम द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव यस्य मनो यही संलग्नम तदेव तस्य मधुरो स्यात्. तर संलग्नता, चिकटा, अटॅचमेंट ही त्या ठिकाणी महत्त्वाची. म्हणून मला तो भगवंत आवडतो. पुढे जाऊन सांगतायत मिळोनिया याती येती नारी कुमार बहुती नाही आठवत्या चित्ती देहभाव काही विसरल्या घरे तानी पारठी लेकुरे धाक सांडोनिया येरे तहान तहान भूक नाही. जेव्हा त्या भगवंताला भेटायला त्या सगळ्या गवळणी यायच्या तेव्हा त्यांची झालेली अवस्था सांगतात की त्या ज्या गवळणी होत्या त्या भिन्न भिन्न जातीच्या गवळणी आहेत. कोणी नारी आहेत, कोणी कुमारी आहेत आणि त्या देहभाव विसरल्या. मौलींच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर
याती कुळ माझे गेले हार पोनी श्रीरंगा वाचोनी आणून येणे. याती विसरल्यात, कुळ विसरल्यात. लोक त्याचा फार चुकीचा अर्थ घेतात. याती कुळ विसरले याच्याविषयी वेगळा अर्थ घेतात. पण या ठिकाणी संतांना सांगण्याचा महत्त्वाचा भाग असा आहे की याती विसरण्यामध्ये याती विसरणे हे महत्त्वाचं नसून स्वतःला विसरणं हे महत्त्वाचं आहे. मीपणाला विसरणं हे महत्त्वाचं आहे. आणि मीपणाला विसरल्याचा अपसुकात झालेला परिणाम याती आणि कुळाचा त्यांना विसर पडलेला आहे. त्यांना तहान नाही, भूक नाही, अशा प्रकारची त्या भगवंताला बघून अवस्था झाली आहे. एकी असतील घरी चित्त तयापासी परी वेगी करोनी वोसरी तेथे जाऊ पाहे लाज सांडलिया वोज नाही फजिती जे काज सुख सांडोनिया सेज तेथे धाव घाली. या ठिकाणी सांगतायत की त्या गवळणींना आपल्या घरी बसलं तरी त्याचं चित्त त्याला त्याच्यापाशीच आहे. आपलं जे कामकाज आहे, आपला जो उद्योग आहे ते सोडून, ते संपवून त्या भगवंताला भेटावं असं त्यांना वाटतं. त्यांना कोणत्याही प्रकारची भीडभाड राहिलेली नाही आहे. त्यांना आपली फजिती होईल का नाही याचीही चिंता नाही. आणि सगळं सोडून, सगळं आनंदाचं, सगळं व्यवस्थित असताना सगळं सोडून त्या सर्व गवळणी त्या भगवंताचं दर्शन घेण्याकरता धावत आहेत. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, वेधलिया बाळा नर नारी या सकाळा बाळा खेळती अबला त्याही विसरल्या कुमार कुमरी नाही भाव हा शरीरी दृष्टी न फिरे माघारी तया देखताही. त्या भगवंताला बघितल्यानंतर त्या सर्व गवळणी स्वतःला विसरून गेलेल्या आहेत. आपल्या ठिकाणी स्त्रीचा, पुरुषत्वाचा हा कोणताही भाव त्यांच्या ठिकाणी राहिलेला नाही आहे. आणि त्या भगवंताला एकदा त्या बघायला लागल्या की त्यांची नजर त्या ठिकाणी मागे फिरत नाही आहे. वैरभाव नाही आप पर कोणी काही शोक मोह दुःख ठाई तया निरसली तुका म्हणे सुखी केली आपणा सारिखी स्वामी माझा कवतकी बाळवेशी खेळे. या ठिकाणी त्या भगवंताच्या दर्शनानं सगळ्यांच्या ठिकाणचा वैरभाव समूळ विसरली, गायी व्याघ्रे एके ठाई झाली असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपपरता शोक मोह दुःख, शोक संपलेला आहे, मोह संपलेला आहे, दुःख संपलेला आहे. या ठिकाणी 2 शब्द आलेले आहेत सांगण्यात चिंतनीय. 3 शब्द हे महत्त्वाचे चिंतन करण्यासारखे. पहिला आहे शोक, दुसरा आहे मोह आणि तिसरा आहे दुःख. तर शोक आणि दुःख यामध्ये थोडासा फरक आहे. व्यवहारामध्ये शोक आणि दुःख हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. कारण काय की त्याचा होणारा परिणाम हा जवळजवळ समान आहे. शोकाचा आणि दुःखाचा होणारा परिणाम हा जवळजवळ सारखा आहे. म्हणून व्यवहारामध्ये शोक आणि दुःख हे दोन्ही शब्द एका अर्थाने वापरला जातात. पण थोडासा शास्त्रीय जर विचार केला तर शोक आणि दुःख याच्यामध्ये थोडासा फरक आहे. गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे किंवा विचारसागरामध्ये सुद्धा हा विषय आलेला आहे. अनुकूलाच्या वियोगानं जे घडतं त्याचं नाव शोक आहे. अनुकूलाचा वियोग म्हणजे शोक नाही आहे बरं का. अनुकूलाच्या वियोगानं जे घडतं त्याचं नाव शोक आहे. म्हणजे शोकाची कारणता अनुकूलाच्या वियोगाला आहे. कार्य आणि कारण हे दोन्ही नेहमी वेगवेगळे असतात. म्हणून अनुकूलाच्या वियोगापासून जी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारी भावना त्याचं नाव शोक आहे. आणि प्रतिकूलाच्या प्राप्तीपासून आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारी जी भावना त्याचं नाव आहे दुःख. त्या गवळणी शोकही विसरल्या, दुःखही निवृत्त झालं आणि पुढे सांगतात मोह निवृत्त झाला. तर मोह शब्दाचा अर्थ असा आहे की मोह म्हणजे प्रेम. पण त्या प्रेमामध्ये थोडासा सूक्ष्म भाग असा आहे की बाह्यदृष्टीने भक्ती आणि मोह या दोन्ही गोष्टींचा परिणाम हा सारखाच आहे.
म्हणजे त्याचा जर बाह्य दृष्टीने स्थूल जर विचार करायला गेलो तर मोहामुळे होणाऱ्या गोष्टी आणि भक्तीमध्ये घडणाऱ्या गोष्टी जवळजवळ सारख्या. मग फरक काय आहे? तर भक्तीमध्ये पण प्रेमच आहे आणि मोहामध्ये सुद्धा प्रेमच आहे. पण फरक असा आहे की मोहामध्ये जे प्रेम आहे त्या प्रेमाची कारणता अविवेकाला आहे आणि भक्तीमध्ये जे प्रेम आहे त्या भक्तीमधल्या प्रेमाची कारणता विवेकाला आहे. त्याचं कारण असं आहे की भक्ती कशाला म्हणतात? तर त्या ठिकाणी सांगितले की भक्ती ही वस्तू महात्म्य ज्ञानजन्य असली पाहिजे. भक्ती म्हणजे काय? आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घाते एके वेळे मागे पुढे असं नाही चालत. भक्ती ही डोळस आहे. ज्याप्रमाणे श्रद्धा ही डोळस आहे त्याचप्रमाणे भक्तीसुद्धा कशी डोळस आहे. आणि भक्ती कधी घडते? मौली ज्ञानोबाराय लगेच ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगतात, म्हणून जाणतेने गुरु भजीजे. गुरूंची भक्ती करावी. कोणी करावी? जाणत्याने करावी. जाणत्याने करावी म्हणजे कोणी करावी? ज्यांना गुरुचं महात्म्य ज्ञात. जाणता शब्द व्यवहारामध्ये वेगळ्या अर्थाने होतो की एखाद्याला जर समजा काही बाधा झाली तर बाधा झाल्यानंतर म्हणतात त्याला जाणत्याकडे घेऊन जा. आता ते जाणता वगैरे सांगण्याचं हे स्थानही नाही आहे आणि कायद्यानेही ते जाणता सांगणं ह्याला बंधन आहे म्हणून मी काही जास्त सांगत नाही. पण जाणता शब्द या अर्थ इथे काय की ज्याला सद्गुरूंचं महात्म्य ज्ञात आहे त्याचं नाव आहे जाणता. त्याप्रमाणे भक्ती ही कशी आहे? तर भक्ती ही वस्तू महात्म्य ज्ञानजन्य आहे आणि वस्तू महात्म्य ज्ञानजन्य भक्ती असल्यामुळे भक्तीची मूलकता भक्तीची कारणता ही विवेकाला आहे आणि मोहामध्ये काय? अविवेक आहे. म्हणून या तिन्ही गोष्टी त्याच्या निवृत्त झाल्या. तुका म्हणे सुखी केली आपणा सारेखी स्वामी माझा कवतकी बाळवेशे खेळे. हा जो माझा स्वामी आहे हा इथं खेळतोय आणि त्यांनी काय केलं? त्यांनी आम्हाला सुखी केलं. आणि सुखी केलं म्हणजे कसं केलं? आपल्यासारखं केलं, सुखरूप केलं. आणि असा असलेला हा माझा बाळ भगवंत स्वामी हा बाळवेशामध्ये या मथुरेमध्ये म्हणजेच मथुरेमध्ये जे गोकुळ आहे त्या मथुरेमधल्या गोकुळामध्ये खेळ खेळतोय असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पुढे त्या भगवंताची जी भेट घडली त्या भेटीच्या संबंधाने त्याची कारणता जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. हो ते बहुत दिवस मानसी. माझ्या मनामध्ये भगवंताची भेट व्हावी अशी फार दिवसापासून ओढ आहे. इतकी ओढ आहे, इतकी ओढ आहे की त्या माझ्या स्वामीशिवाय भगवंताशिवाय मी एक क्षणभरी राहू शकत नाही. मला एक एक क्षण युगासारखा वाटतो, इतकी माझ्या मनामध्ये भगवंताची ओढ आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांनी एका वेगळ्या संदर्भामध्ये ओढीच्या संबंधाने सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तिचं शिष्य आणि गुरुशिष्य संबंधाने आचार्योपासनम या पदावरती सांगताना गुरुशिष्य संबंधात हा विचार माऊली ज्ञानोबारांनी सांगितला आहे. कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी. एक क्षणसुद्धा मला युगाप्रमाणे वाटतो त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये भगवंताच्या विषयी भेटण्यासंबंधाने खूप दिवसाची इच्छा आहे. आणि काय झालं सांगतात तुकोबाराय, आजी नवस फळले नवसी. आज माझ्या मनामध्ये जो मी काही प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न माझं मनोरथ सिद्ध झालं आहे. थोडक्यात सांगायचं तर भगवंताची भेट व्हावी अशी मी नवस शब्द जो आहे तो नवस शब्द व्यवहारामध्ये भगवंताकडे एखाद्या इच्छित गोष्टीच्या संबंधाने केलेली जी प्रार्थना या अर्थाने व्यवहारामध्ये नवस शब्द येतो. तर या ठिकाणी भगवंत प्राप्त व्हावा अशी जी इच्छा ती इच्छा फलद्रूप झालेली आहे असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. व्हावी भेटी ते गोविंदासी आता सेवा करीन निश्चयसी हो. तुकोबाराय सांगतायत की भगवंताची भेट व्हावी अशी माझी इच्छा होती. तो माझा नवस, माझी मनोकामना, माझी इच्छा फलद्रूप झालेली आहे. आणि आता फलद्रूप झाल्यानंतर मी काय करेन? आता सेवा करीन निश्चयसी हो. आता
त्या भगवंताची, गोविंदाची मी आता निश्चयात्मक रीतीनं सेवा करीन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. गोविंद शब्दाविषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. गायींचं जो पालन करतो त्यालाही गोविंद म्हणतात. पण महत्त्वाने या ठिकाणी सांगायचे की जो इंद्रिय निग्रह संपन्न आहे असा इंद्रिय निग्रह संपन्न जो भगवंत त्याची मी सेवा करीन असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. स्थिर स्थिर मजसी साहे करा बहु कष्ट सोसिल्या येरझारा येथे आड मजन सहावे वारा देऊनी कपाट आले ते दुसरे वारावो. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की मला आता शांतपणे मला तुम्ही सहन करा. मी भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता बरेच कष्ट केलेले आहेत, बऱ्याच येरझारा केलेल्या आहेत. त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त करण्याकरता कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध मला सहन होत नाही आहे. त्याचं कारण भगवत प्राप्तीकरता बऱ्याच प्रकारचे प्रतिबंध आहेत आणि भगवत प्राप्ती होण्याकरता जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध निवृत्त होणं अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रामध्ये त्या प्रतिबंधाचा बराच विचार सांगितलेला आहे. पंचदशीमध्ये पण बराच विचार सांगितला आहे. भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, भावी प्रतिबंध वगैरे वगैरे बराच त्या ठिकाणी त्याचा विचार सांगितला. तेवढा आपल्याला सूक्ष्मतेमध्ये जाता सगळं प्रकारचे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध मी आता सहन करू शकत नाही. ठिकाणी सांगतायत की ते सर्व प्रतिबंध आता तुम्ही दूर करा, वारा म्हणजे निवृत्त करा असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मूळ सत्ता हे सायासाची जोडी नेदी वेगळे होऊ एकी घडी नाही लौकिक स्मरला आवडी आता येणे काळे या लोभा वेडिओ. मौली जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की या भगवंताची प्राप्ती होण्याकरता प्रयत्नाची आवश्यकता आहे. सत्ता या शब्दाचा अर्थ आहे चैतन्य किंवा दुसऱ्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर सत्ता म्हणजे अस्तित्व. आणि अस्तित्व कोणतं? उपाधिरहिततेने जे अस्तित्व आहे त्याचं नाव आहे सत्ता. सत्ता धन्याची की हो मायबा, तर सत्ता म्हणजे अस्तित्व. पण हे अस्तित्व कोणतं? तर उपाधी वाचून असलेलं जे अस्तित्व ते अस्तित्व. कठोपनिषदामध्ये हा फार सुंदर विचार आलेला आहे. त्या यमराज आणि नचिकेताच्या संवादामध्ये आपल्याला अस्तित्वाची जाणीव आहे, परंतु अस्तित्वाची जी जाणीव आपल्याला आहे ती अस्तित्वाची जाणीव उपाधीसह आहे असं म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये पहिला प्रश्न काय येतो? काय आहे? तर काय म्हणजे पुस्तक आहे, मी व्यक्ती, यशोधन आहे, माईक आहे, जे काही भौतिक पदार्थ. म्हणजे आपल्याला जी अस्तित्वाची जाणीव आहे तर पहिल्यांदा काय? मी आहे. तर मी आहे याच्यामध्ये अस्तित्वाची जाणीव आहे, परंतु ती अस्तित्वाची जाणीव कशी आहे? मी सह आहे. मी वाचून अस्तित्वाची जाणीव असणं ही खरी सत्तेची अनुभूती आहे. आणि ही जी सत्ता आहे ही सत्ता म्हणजे ब्रह्म, त्याची प्राप्ती होण्याकरता प्रयत्नांची आवश्यकता आहे. नेदी वेगळी होऊ एकी घडी सांगतायत की आम्हाला आता थोडंही वेगळं व्हायचं नाही आहे. नाही लौकिका स्मरले आवडी आता येणे काळे लोभे वेडी गे उदयी उदयो साधिला अवकाश निश्चिंतीने निश्चित सावकाश धरिये गोडी बहुत आला रस तुका म्हणे हा मागुता नये दिवस हो. हा जो भगवंताची प्राप्ती झालेला दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अशा प्रकारचा भगवंताची जी प्राप्ती झालेली आहे त्या भगवंताचा जो उदय झाला आहे, भगवंताची जी प्राप्ती झालेली आहे ही अशी वेळ माझ्या पूर्व प्रारब्धाने मला प्राप्त झालेली आहे. आणि या ठिकाणी
माझी जी चिंता आहे ती सर्व चिंता निवृत्त झालेली आहे. आणि पुढे जाऊन मौली ज्ञानोबाराय सांगतात की मला या विठ्ठलेशाची गोडी, या ब्रह्मरसाची गोडी अत्यंत आहे आणि या ब्रह्मरसाची गोडी मला आता प्राप्त झालेली आहे. आणि अशामुळे हा जो दिवस आहे हा दिवस माझ्याकरता पुन्हा आयुष्यामध्ये येईल का नाही सांगता येत नाही. अत्यंत हा महत्त्वाचा दिवस आहे. कोणता दिवस? ज्या दिवशी माझ्या मनामध्ये भगवंताची भेट व्हावी अशी इच्छा होती आणि त्या इच्छेप्रमाणे भगवंत मला प्राप्त झाला, भेटला, त्याच्यासारखा दिवस माझ्या आयुष्यामध्ये नाही असं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. पुढे जाऊन 37,3788 गवळण क्रमांक अभंग क्रमांक तिथे जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. एकली राना गोविंदा सवे गेले ठावे ते झाले मज न म्हणा शिंदळी नाही विषम जवळ आतळले. या ठिकाणी कसं आहे की संवादात्मक रीतीने काही गवळणी आहेत. आपण भक्तांकडे, संतांकडे, भगवंताकडे बघताना आपण आपल्या अनुभवाप्रमाणे त्या भगवंताकडे बघतो. महात्म्यांकडे बघताना आपण आपल्या अनुभवाप्रमाणे त्या महात्म्यांकडे बघतो. परंतु भक्ताकडे, महात्म्यांकडे बघत असताना आपण आपल्या चष्म्यातनं बघून चालत नाही. आपण त्या भक्ताकडे, भगवंताकडे बघताना त्यांच्या अवस्थेला धरून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. कितीओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलीये, तो भाव या ठिकाणी. ती गवळण त्या दुसऱ्या गवळणीने सांगते, तुम्हाला कितीदा सांगणार आहे, मला सांगून काही त्याचा उपयोग नाही. मी ज्याच्यावर कसं आहे माहिती का की ज्या वेळेला आत्ताच आपल्याला सांगितलं मी की प्रेम आणि मोह या दोन्ही गोष्टी बाह्य रूपानं दिसायला सारख्या आहेत, परंतु बाह्य रीतीने जरी या दोन्ही गोष्टी दिसायला सारख्या असल्या तरी त्यांच्या मागची तात्विक भूमिका मात्र वेगळी आहे. आता ही गवळण जेव्हा भगवंताकडे जाती आहे तर भगवंताकडे जात असताना अत्यंत कठोर शब्द या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांनी वापरलेले आहेत. तर एखादी स्त्री परपुरुषाला ज्या वेळेला भेटायला जाते त्यावेळेला ज्या भावनेने तिच्याकडे बघितलं जातं त्याच भावनेने ही गवळण जेव्हा भगवंताला भेटायला जाते तसं बघितलं जातं. परंतु मौली ज्ञानोबारायांनी फार सुंदर सांगतात, मी तवा गोवळा रातली किंवा रतली आहे. मी ज्याच्यामध्ये रममाण झालेली आहे ना ती रममाणता ज्याच्यामध्ये आहे तो गोवळी आहे. आता इथं व्यभिचारिणी म्हटलेलं आहे, शिंदळी म्हटलेलं आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आता ह्याचा जास्त उघडपणे जास्त विस्तार करायचा नाही आहे, अर्थ समजण्यासारखा आहे, त्यामुळं जास्त विस्तार न करता फक्त त्याच्या मागची थोडीशी भावना मी आपल्याला सांगतो. जेव्हा एखाद्या व्यभिचारिणीच्या संदर्भाने बोललं जातं त्याच प्रकारे या गवळणींच्या संदर्भाने बोललं जातं. तसं का घडतं पण तसं का नाही तर सांगतात, मी तया गोवळा रातली किंवा रतली आहे. मी ज्याच्यामध्ये रममाण झालेले व्यभिचार जो आहे तो व्यभिचार विषयासक्तीच्या संबंधाने आहे. व्यभिचार हा इंद्रिय संबंधाने आहे. परंतु या गोपिका ज्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या आहेत तो कसा आहे तर तो गोवळी आहे. गोवळी म्हणजे काय, तो इंद्रिय निग्रह संपन्न आहे. म्हणजे मी ज्याच्यामध्ये रत झालेली आहे, मी ज्याच्यामध्ये रममाण झालेली आहे तो इंद्रियांचा धनी, इंद्रिय निग्रह संपन्न आहे. आणि इंद्रिय निग्रह संपन्न अशा भगवंताकडे, त्या भगवंताच्या ठिकाणी मी रममाण झालेली असल्यामुळे तुम्हाला जो व्यभिचार वाटतो
तो व्यभिचार या ठिकाणी अजिबात नाही आहे. म्हणून या गवळींना शिंदळी वगैरे या नावाने जरी संबोधित असले तरी सुद्धा या गोष्टी त्या गवळणीच्या ठिकाणी का नाहीत? त्याचं महत्त्वाचं कारण ज्याच्या ठिकाणी त्या रममाण झाल्यात तो कसा इंद्रिय निग्रह संपन्न आहे. म्हणून विषयासक्ती वगैरे वगैरे या ज्या काही गोष्टी व्यवहारामध्ये सांगितल्या जातात त्या या ठिकाणी अजिबात शक्य नाही आहेत. म्हणून पुढे सांगितलं अष्टभोग भोगिता माते नाही चाड. त्या शृंगार रसामध्ये अष्टभोग सांगितलेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्या शृंगारकतामध्ये आपल्याला अजिबात जायचं नाही आहे. म्हणून शृंगारामध्ये जे अष्टभोग सांगितलेले आहेत माते नाही चाड म्हणजे मलाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, मलाही त्याच्यामध्ये रस नाही आहे. आणि ज्याच्यामध्ये मी रत झालेली आहे तो कसा इंद्रिय निग्रह संपन्न आहे. म्हणून हे जे काही सगळं आहे हे का घडतं, हे का बोललं जातं, तर आपण त्या महात्म्यांकडे, त्या संतांकडे, भगवंताकडे आपल्या अनुभवाच्या नजरेतनं बघतो. आपण आपल्या अनुभवाच्या नजरेतनं भगवंताकडे, भक्ताकडे बघता कामा नये. म्हणून आता आणि एक सांगतो म्हणजे योग्य अयोग्य लोक आपला व्यभिचार झाकण्याकरता याच अभंगाचा उपयोग करतात एवढं सांगतो आणि पुढे जातो. सलगी धरी पयोधर सहा ते कुरुमुरसवे भेणे मिठी दिधली गळा सेजे जवळा दळाले आहे व मी गर्भिणीपणे हे सांगणे का लागे तुका म्हणे शेवट नेले संपादिले उभयता. पुढे ती जी गवळण आहे ती गवळण मथुरेच्या बाजाराला निघालेली आहे आणि तिच्या संबंधाने आता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत. गोरस घेऊनी साते निघाल्या गवळणी तवती कृष्णाची करणी काय करी तेथे झाला पानसरा मिठी घातली पदरा आधी दान माझे सारा मग चाला पंथे. त्या गवळणी जेव्हा सातेनाम बाजाराला निघालेल्या आहेत तर बाजाराला निघाल्यानंतर कृष्ण त्या ठिकाणी आडवा आलेला आहे आणि कृष्ण आडवा येऊन त्या कृष्णाने सांगितलं की मला जे पाहिजे ते तुम्ही मला द्या आणि मग तुम्ही पुढे चालायला लागला. घातली पदरा सर जाऊ दे रे, सर जाऊ दे रे, सर जाऊ दे रे परता मुळी भेटलासी आता नाट लागले संचिता खेपा खुंटलिया. तो भगवंत जेव्हा भेटतो तेव्हा त्या भगवंताच्या भेटीचा जो परिणाम आहे तो त्या ठिकाणी सांगतायत की आता जो कृष्ण आहे त्या कृष्णाला म्हणतात मला जाऊ दे आणि कुठे जाऊ दे, मला पहिलं जाऊ दे. आणि तो आता मला पहिल्यांदा भेटलेला आहेस आणि पहिल्यांदा भेटल्यानंतर माझ्या संचिताला नाट लागला आहे, माझं संचित आता संपलेलं आहे. आणि त्या संचित संपल्यामुळे काय झालं की खेपा खुंटलिया, माझ्या ज्या जन्ममरणाच्या खेपा आहेत त्या आता संपलेल्या आहेत. आसुडी पदर धरी आणिक दुसरा येरी झोंबतील करा काय वेडा होसी आलो गेले बहुत वेळा नेणो गोरा की सावळा सर परत सावळा काय बोलिलासी. आम्ही येथे अधिकार मागे केले तुम्ही चोरी आता कळाल्यावरी मागे केले तयाचे बोलिल्या हासुनी आम्ही सासूरवासिनी काय रे झोंबसी दुरुनी करी मात काही वाया परनारी कैसा धरिसी पदरी तया कळले या उरी तुझ नाही जडला जिव्हारी फाको नेदी तया नारी जेथ वर्म तेथे धरी जाऊ पाहे तियेची तया हाती सापडेल्या हाटी पाटी चुकविल्या कृष्ण मिळणी मिळाल्या न फिरती तुका म्हणे खंती वायाना धरावी चित्ती होते तुमच्या संचिती ओढवले आजी. ज्या वेळेला तो भगवान त्या गवळणींना अडवतो त्याच्या संबंधाने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की तू आमच्या मागे कशा करता लागले आहेस, आम्ही या सासूरवासिनी आहोत, आम्ही परनारी आहोत आणि आम्हाला तू अडवू नकोस, आम्हाला आमचा जाऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी त्या गवळणी भगवंताला करतायत. त्या भगवंताच्या संबंधाने त्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी आता या गवळणी करतायत. हरी तुझी कांती रे सावळी मी रे गोरी चापे कळी तुझ्या दर्शने होईन काळी मन हे वाळी जन्मज.
या ठिकाणी सांगतात की भगवंता तुझा रंग हा सावळा रंग आहे आणि मी मात्र गोरी आहे आणि तुझ्या दर्शनानं मी काळी होईन आणि मी जर काळी झाले तर मला हे सगळे लोक नावं ठेवतील असा याच्यातला सरळ सरळ अर्थ आहे. त्याच्यामध्ये भाव असा आहे की मी तुझी भक्ती करायला लागल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या स्वरूपाचा परित्याग करून तुझ्यासारखी होईल. त्या ठिकाणी सांगितलं आहे की ती आळी त्या भिगरीला बघून स्वतः फुलपाखरू होते, त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये ज्याचा सतत विचार चालू असतो त्या विचाराप्रमाणे आपलं शरीर होतं. म्हणून सांगतात की भगवंता तुझी कांती सावळी आहे आणि मी गोरी आहे आणि मी गोरी जरी असली तरी तुझ्या दर्शनाने म्हणजे तुझ्या चिंतनाने मी तुझ्याप्रमाणे होईन आणि मग हे सगळे जे लोक आहेत हे सर्व लोक मला बहिष्कृत करतील असं ती गवळण सांगते. उगला राहे न करी चाळा तुझं किती सांगू रे गोवळा तुझा खडबड कांबळा अरे नंद बाळा अलगटा. या ठिकाणी सांगतात अरे बाबा नंद बाळा तो अत्यंत खोडकर अशा स्वरूपाचा आहे, तू सतत खोड्या काढत असतोस आणि मी तुला काय सांगते की बाबा शांत बस, किती शांत बस, काहीही करू नकोस, चुळबुळ करू नकोस, पण तू काही माझं ऐकत नाही. त्याचा स्वरूप कसं आहे, तुझे अंगी घुरट घाणी, तुझ्या अंगाला घुरट अशा प्रकारचा वास येतो. त्याचं कारण असं आहे की हा घुरट वास म्हणजे काय, तर तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे की दूध जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत चांगलं आहे, पण दूध एकदा जर का बिघडलं तर दुधासारखं वाईट काही नाही आहे. जोपर्यंत दूध नासत नाही तोपर्यंत दुधाला घाणेरडा वास येत नाही, परंतु एकदा दूध जर का नासलं तर नासलेल्या दुधासारखा घाणेरडा वास कशाचा येत नाही. तर गुरुवर्य महाराज सांगतात की हा घुरट वास कोणाला असतो, तर गवळी लोकांचा वास घुरट असतो. त्याचं कारण सांगतात की ज्या वेळेला गवळ्याचं दिनचर्या कशी असते, सकाळी तो उठला की उठल्यानंतर शेण गोमूत्र सगळं साफसूफ करायचं, दूध काढायचं आणि दूध काढताना ते दुधाचे थेंब त्याच्या अंगावरती उडतात. मग ते कपडे 8-8 दिवस तो बदलत नाही. मग त्या कपड्यांना शेणाचा, गोमूत्राचा, नासलेल्या दुधाचा असा जो एकत्रित येणारा वास आहे त्याचं नाव घुरट वास. आणि अशा प्रकारचा घुरट वास तुझ्या अंगाला येतोय. बहु खासी दूध तूप लोणी घरीचे बाहेरील आणूनी मिरे चांदणी सुकुमार. तू घुरट वासाचा आहेस, तू दूध तूप लोणी खाणारा आहेस. हे सगळं रूपकात्मक रीतीने बरं का. त्याचं कारण असं आहे की उपाधी दृष्टीने जरी कसाही असला तरी त्याची श्रेष्ठता ही वेगळी आहे. बहु खासी दूध तूप लोणी, आणि कुठलं लोणी खातो, घरीचे बाहेरीला आणून. तुला घरचं पुरेसं होत नाही, तू बाहेरून चोरूनही आणतोस आणि ते लोणी तू खातोस. आणि मी कशी आहे, मी रे चांदणी सुकुमार, मी मात्र सुकुमार चांदण्याप्रमाणे आहे. त्या ठिकाणी कौमुदीप्रमाणे आहे मी. चांदणी शब्दाचा अर्थ कौमुदी. तर कौमुदी या शब्दाचा अर्थ काय, तर कु म्हणजे पृथ्वी आणि मोद म्हणजे आनंद. पृथ्वीला जी आनंदित करते तिचं नाव आहे कौमुदी, चांदणी. तर चांदणी म्हणजे काय, मी आनंद देणारी. आणि कशामुळे मी आनंद देणारी आहे, माझ्या ठिकाणी असणारा जो सुकुमारता. सुकुमारता म्हणजे काय, कोमलपणा. त्या कोमलपणामुळे मी सगळ्यांना आनंद देणारी आहे असं या ठिकाणी सांगतात. मग आता असं म्हणजे मी कशी आहे, सुकुमार आहे, सगळ्यांना आनंद देणारी आहे, मी गोरी आहे. आणि तू कसा आहे, तू मात्र सावळा आहे, एका ठिकाणी न बसणारा आहे, घुरट घाण येणारा आहेस, पुन्हा दही दूध तूप लोणी स्वतःच्या घरचं बाहेरचं सगळं खाणार आहेस, आणि मी मात्र तशी नाही. आणि असं म्हणजे मी असणारी सुकुमार तुझ्यासारख्या घुरट घाणीच्या माणसाच्या जर जवळ गेले तर लोक काय म्हणतील, सांगतात
मज हासतील जन धिक्कारती मज देखोनी अंगीचे तुझे देखोनी लक्षण मग विटंबना होईल रे. सांगतायत की मला सगळे लोक हसतील, माझा धिक्कार करतील, तू कसा मी कसा असं करून माझी सगळे लोक विटंबना करतील असं या ठिकाणी सांगतात. तुझं तव लाज भय शंका नाही, मज तव सज्जन पिशून व्याही आणि कमात बोलू काही कशी भीड नाही तुझं माझी. सांगतात की तुझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाज नाही, भय नाही, शंका नाही. त्या ठिकाणी लाज भय शंका दुराविला मान असं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. कोणाचं तर भक्ताचं वर्णन तसं आलं आहे. माझ्या ठिकाणी मात्र सज्जन पिशून व्याही आणि मात बोलू काही कशी भीड नाही तुझं माझी. तू असं काही करू नकोस. त्याचं कारण काय की मला या ठिकाणी तुझ्या संबंधानं तुझ्यामध्ये रममाण होण्याकरता माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये फार फरक आहे असं या ठिकाणी सांगतात. वचन मोडी नेदी हात कळले न साहेची मात तुकया स्वामी गोपीनाथ जीवनमुक्त करोनी भोगी. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा जो गोपीनाथ आहे, हा गोपीनाथ कसा आहे तर जीवनमुक्त आपल्याला करून आपल्याला तो आनंदाचा भोग देणारा म्हणजे आनंद स्वरूप करून त्या ठिकाणी कल्पित द्वैताचा स्वीकार करून तो आपल्याला आनंद देणारा असा भगवंत आहे असं या ठिकाणी सांगतात. पुढे जाऊन सांगतायत 7-5 गोळणी आलिया मिळवणी यशोदे गारहाणी देती कैसी काय व्यालीसे पोर चोरटे सिरजोर जना वेगळेची कैसे दही दूध तूप लोणी शिंका नुरेची काही कवाड जैसेच्या तैसे चाळवुनी नाशिला कन्याकुमरे आमच्या सुनासी लावले पिसे गे बाईये. त्या गोकुळामधल्या ज्या पुरंदरी आहेत या पुरंदरी त्या यशोदा मातेकडे आलेल्या आहेत. यशोदेला गाऱ्हाणं सांगतायत की तू असा कसा मुलाला जन्म दिला की जो सिरजोर म्हणून डोईजड झालेला आहे, तो वेगळाच आहे. तो काय करतो तर दही दूध तूप लोणी हे सगळं तो चोरतो आणि चोरताना काय करतो कवाड जैसेची तैसे. त्या ठिकाणी दार न उघडता चोरी करणारा तो आहे. ज्याप्रमाणे त्या हत्तीचं असं सांगतात तो कवीठ नावाचं फळ खातो आणि खाल्ल्यानंतर त्याच्या शौचामधनं ते जेव्हा बाहेर पडतं तेव्हा आतला जो गाभा आहे तो नाहीसा झालेला असतो, फक्त वरचं जसंच्या तसं राहतं. त्याप्रमाणे ही कवाडं जशीच्या तशी आहेत, पण जशीच्या तशी असून सुद्धा आतलं सगळं त्या निवृत्त करतो अशा प्रकारची ती चोरी करतो. आणि पुढे काय सांगतात चाळवोनी नाशिली कन्याकुमरे. या ठिकाणी आमच्या सुनांना मुलांना सगळ्यांना त्यांनी नादी लावलेलं आहे. अजूनही तरी यासी सांगे वरव्या परी नाही तरी नाही उगी जीवेसाठी मिळवणी सकळ जणी करू वाखा सेखी तुझं मज होईल तुटी घे बाईये. या ठिकाणी तुझा मुलगा जो आहे हा मुलगा सगळ्यांना उपद्रव करणार आहे, सगळ्यांना त्रास देणार आहे आणि असा जर तो त्रास देऊ लागला तर सरते शेवटी तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये अंतर पडेल असं या ठिकाणी त्या पुरंदरी त्या यशोदेला सांगतात. नेणे आपपर लौकिक व्यवहार भलते ठाई भलते करी पाळतुनी घरी आम्ही नसता तेथे आपण संचार करी सोगया चुंबन करी दे सोगया चुंबन देतो आळिंगण लोळे आमुच्या सेजा बाजावरी शिंकी कडाडा फोडी गोरसाची डेरे धरती न सापडे करी गे बाई हो. तो घरी येऊन काय काय करतो ते या ठिकाणी जगद्गुरु तुकोबार यांनी वर्णन केलंय. आता याची चाड नाही आम्हा भीड सापडता कोड पूर्वी मनीचे सोसले बहुत दिस नवता केला निस म्हणून एकुलते तुमचे चरणखांबी बांधेन जीवे सरिसा जवन चले काहे याची अर्थ प्राण देता न सोडी सर्वथा भलते हो या जीवाचे गे बाईये. या ठिकाणी या भगवंताच्या संबंधाने या सर्व गवळणी सांगतायत की आम्हाला याची आता कोणत्याही प्रकारची पर्वा नाही, याची कोणत्याही प्रकारची भीड नाही. आता याची कोणतीही इच्छा पुरवावी असं आम्हाला वाटत नाही. आम्ही खूप दिवस या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत.
म्हणून त्या ठिकाणी ह्याचा काहीतरी निवाडा कर आणि म्हणून तुझ्याकडे आम्ही आलेलो आहे असं या ठिकाणी या गवळणी सांगतात. घेऊनी जननी हाती चक्रपाणी देतसे गवळणी वेळोवेळा निष्ठुर वाद झणी बोलला सकळा क्षोभ जाईल माझ्या बाळा जेथे लागे हात वाढते नवनीत अमृताचा कल्लोळ देखोनी तुकया स्वामी देहभाव विसरल्या सकळा बाई येवो. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की या सर्व गवळणी या यशोदा मातेकडे आलेल्या आहेत आणि यशोदा मातेकडे येऊन त्या जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अमृताचा कल्लोळ आहे, अमृताच्या लाटा या ठिकाणी येत आहेत आणि अशा प्रकारे त्या भगवंताची तक्रार त्या ठिकाणी या सर्व गवळणींनी यशोदा मातेकडे केलेली आहे. विरह तापे कितीपर्यंत? ठीक आहे, सावकाश. विरह तापे फुंदे छंद करीत जाती हा गे तो गे सावधान सर्वेची दुश्चिती न सांभाळून अंग लोटी पाहे भोवती वेगळीच पडो पाहे कुळाहून याती हो. या ठिकाणी या विरहाचं दुःख या ठिकाणी सांगतायत. विरह तापे फुंदे छंद करीत जाती. या ज्या गवळणी आहेत या विरहामुळे रडतायत. तर या ठिकाणी विरहाच्या संबंधाने बराच विचार सांगण्यासारखा आहे. तर सगळ्यामध्ये महत्त्वाचा जो प्रेमाचं अभिव्यक्ती आहे ही विरहामध्ये होणारी प्रेमाची अभिव्यक्ती अत्यंत महत्त्वाची आहे, ज्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये विरहानुराग असं म्हणतात. तर विरहानुराग म्हणजे काय? तर विरहानुराग म्हणजे विरहामध्ये अभिव्यक्त होणारं जे प्रेम त्या विरहामध्ये अभिव्यक्त होणाऱ्या प्रेमाला विरहानुराग असं म्हणतात. गवळणींच्या संबंधामध्ये हा विरहानुराग बऱ्याच ठिकाणी आहे. किंबहुना मौली ज्ञानोबारायांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये विरहिणी नावाचं जे प्रकरण आहे ते विरहिणी प्रकरण विरहानुरक्तीचं वर्णन करणारंच प्रकरण आहे. त्याच्यामध्ये थोडासा शास्त्रीय भाव असा आहे की एखाद्या गोष्टीचं अस्तित्व असताना त्या अस्तित्वामध्ये असलेल्या गोष्टीच्या संबंधाने प्रेम अभिव्यक्त करणं हा एक भाव आहे आणि त्या वस्तूच्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये प्रेमाची अभिव्यक्ती होणं हा दुसरा भाग आहे. तर ज्या वेळेला भगवंत हा वृंदावनामध्ये जायचा तर वृंदावनामध्ये गेल्यानंतर भगवंताच्या संबंधाने अभिव्यक्त होणारी जी प्रीती आहे ती आहे विरहानुरक्ती. आणि त्या विरहानुरक्तीच्या संबंधाने सांगितलं आहे की ज्या व्यक्तीच्या संबंधाने आपल्या मनामध्ये प्रीती आहे त्या व्यक्तीच्या संबंधित एखाद्या वस्तूच्या दर्शनानं अभिव्यक्त होणारं जे प्रेम आहे त्याचं नाव आहे विरहानुरक्ती. म्हणजे काय? तर भगवंत हा अत्यंत परमप्रीतीचा विषय या गवळणींच्या. भगवंत हा वृंदावनामध्ये गेलेला आहे म्हणजे या गवळणी आहेत गोकुळामध्ये आणि भगवंत गेला वृंदावनामध्ये. मग वृंदावनामध्ये गेल्यानंतर भगवंताचा विरह झालेला आहे आणि ज्या वेळेला वृंदावनामध्ये गेलेला भगवंत त्याचा वेणू वाजवायचा तर त्या वेणूचा ध्वनी जेव्हा या गवळणींच्या कानावरती पडायचा म्हणजे प्रीतीचा विषय आहे भगवंत, त्या भगवंताचा संबंधी काय आहे वेणू आणि त्या वेणुध्वनीचं श्रवण या गवळणींकडनं जेव्हा व्हायचं त्यावेळेला या गवळणींच्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होणारं जे प्रेम आहे त्याचं नाव आहे विरहानुरक्ती. थोडंसं शृंगारामध्ये सांगायचं झालं तर आपली प्रिय व्यक्ती एखादी दूर देशामध्ये गेलेली आहे आणि गेल्यानंतर त्या व्यक्तीची एखादी वस्तू आपल्या नजरेस पडते आणि ती वस्तू नजरेला पडल्यानंतर त्या व्यक्तीची आपल्याला आठवण येते आणि आठवण आल्यानंतर त्याच्या विरहानं ज्या वेळेला आपण व्याकुळ होतो त्याचं नाव आहे विरहानुरक्ती. तर ही विरहानुरक्ती आहे.
तर विरहानुरक्तीमध्ये काय होतं? फुंदे छंद करीत जाती. या भगवंताच्या विरहामुळे या गवळणी रडतायत. पुढे जाऊन सांगतायत, हा गे तो गे सावधान सवेची दुश्चित्ती. हा भगवंत जो आहे तो भगवंत तो भेटत नसल्यामुळे या सगळ्या दुश्चित्त झाल्यात, उदास झाल्यात. न सांभाळूनी अंग लोटी पाहे भोवती, वेगळीची पडो पाहे कुळाहून याती हो. खुंटलासी झाली येथे अघवयांची गती, आपले परावे कोण नेणती भोवती, त्यांच्या नावे बोभे हा श्रीपती, नवलाव हा येरा वाटोनिया हसती. आणि या ठिकाणी बोभे म्हणजे ओरडणं किंवा हाक मारणं. त्या ठिकाणी सांगितलं, आता गोपाळा देऊ बोभा. तर गोपाळा देऊ बोभा म्हणजे त्याच्या नावानं हाक मारणं. तर या ठिकाणी या हाक मारतायत, भगवंताला हाक मारतायत. पुढे जाऊन सांगतायत, हो श्रीपती नवला हा येरा वाटोनी हासती, बाहेरीचे धावे राना, न धरीची घर, नकळे बंधना झाला, तेणे संचार, विसरूनी गेली सासुरे की माहेर, एक अवलोकी एका पडिला विसर, तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा, नये आता येऊ येथे सर्वथा बाळा, त्याच्या मुखे आघवीच्या निर्वाळा, बहुत मैथे येथे तर्कवादा निराळावो. या ठिकाणी त्या भगवंताचा विचार करताना सांगतायत की भगवंताची प्राप्ती करण्याकरता तुम्ही हा जो प्रयत्न करता आहात, तर्क करता आहात, त्या तर्काच्या संबंधाने या ठिकाणी मौली ज्ञानोबा यांनी बराच विचार सांगितला आहे की अनुमानाच्या पैसानं तर्कानं तो प्राप्त होणारा नाही आहे. म्हणून तुम्ही आता काय करा, तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा. तुम्ही आता त्या भगवंताच्या प्राप्तीकरता वेगवेगळी तर्क वगैरे या गोष्टी करू नका. तुम्ही आता शांत राहा. पुढे जाऊन सांगतायत की त्याच्या मुखे अवघ्यांच्या निर्वाळा, बहुत मथे येथे तर्कवादा निराळा हो. म्हणून त्या भगवंताला प्राप्त होण्याकरता तर्कादी या ज्या गोष्टी आहेत त्या तर्काच्या नादी न लागता त्याला परिपूर्ण रीतीने शरण जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं त्या गवळणींचं वर्णन जगद्गुरु तुकोबा यांनी केलेलं आहे. अशा प्रकारानं या गवळणींनी भगवंताच्या संबंधाने जो केलेला व्यवहार आहे, भगवंताच्या संबंधानं जे सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितलेल्या आहेत. झालेली सेवा मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी समर्पित करतो. यामध्ये जे काही योग्य आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचे, अयोग्य माझं आहे, योग्य त्याचा आपण स्वीकार करावा एवढं सांगून माझ्या चिंतनाला मी विराम देतो. परवा आपण पायिकीच्या अभंगांचा काहीसा विचार केला. तर पायिक शब्दाचा जो अर्थ आहे, तर परवा आपण पाहिलं की सेवकाला पायिक म्हणतात असा आपण विचार केलेला आहे. त्यातला बारकावा असा आहे की विधी आणि काळ याला बघून जो सेवा करतो त्याचं नाव आहे पायिक. म्हणजे सेवा करताना विधीचाही विचार केला पाहिजे, स्वामीला काय पाहिजे त्याचाही विचार केला पाहिजे, योग्य काळ त्याचाही विचार केला पाहिजे. असं विचारपूर्वक जो सेवा करतो, म्हणजे हा अमरकोशामध्ये विचार आलाय. पायिक शब्दाचा विचार सांगताना सांगितलं की विधी आणि काळ यांचा विचार करून जो सेवा करतो त्याचं नाव पायिक आहे. म्हणजे भगवंताची सेवा करताना सेवा कशी केली पाहिजे, तर ती विद्युक्त रीतीने सेवा केली पाहिजे. आता अनेक सेवक असे असतात की सेवा करतात परंतु आपल्या मनाप्रमाणे सेवा करतात, विधीप्रमाणे सेवा करत नाही. गुरुना जे अपेक्षित आहे तशी सेवा करत नाही. म्हणजे गुरुना जे अपेक्षित आहे, भगवंताला जे अपेक्षित आहे आणि पुन्हा तसा काळही पाहिजे, कोणत्या वेळी कशा प्रकारे सेवा केली पाहिजे याचाही विचार आहे. दरवेळेला तीच सेवा करून चालणार नाही. ज्या वेळेला जशी सेवा करणं अपेक्षित आहे
तशीच सेवा केली पाहिजे. गुरुवार महाराज एक गोष्ट सांगायची नेहमी, की सेवा करणारे कसे असतात, की एक शिष्य होता आणि त्या शिष्याला गुरूंची तो पाय दाबत होता आणि पाय दाबता दाबता आमंत्रण आलं जेवण्याचं. तर गुरु म्हटले, बाबा जेवण्याचं आमंत्रण आलंय, तू जाऊन जेवून ये. मग तो म्हणला, गुरु आपली आज्ञा तर मी कसं काय आता मोडणार, आज्ञा आपली मोडता येत नाही, मी जातो जेवायला. मग दुसऱ्यांदा काहीतरी काम निघालं, की असं काही कष्टाचं काम निघालं. तर कष्टाचं काम निघाल्यानंतर तो पाय दाबत होता. गुरुनी सांगितले की बाबा रे तेवढं काम करून ये. तो म्हणला, गुरुजी तुमचे पाय कसे सोडू, म्हणजे कष्टाचं काम निघालं की पाय कसे सोडू, आणि जेवणाची वेळ आली की आज्ञा कशी मोडू. याचं नाव पाईक नाही आहे. पाईक म्हणजे काय, योग्य काळ, योग्य वेळ आणि विधी याच्यानुसार जो सेवा करतो त्याचं नाव आहे पाईक. आणि पायकी करताना गुरु आज्ञेला फार महत्व आहे. म्हणजे गुरु म्हणजे पायिकता भगवंताची आहेच, पण भगवंताची पायिकता करताना काय आहे, की भगवंताची पायिकता करताना श्रुती स्मृतीप्रमाणे वागणं एवढाच त्या ठिकाणी भाव आहे. कारण की आपला एवढा मोठा अधिकार नाही की साक्षात भगवंत आपल्याला आज्ञा देईल आणि त्याप्रमाणे आपण वागू, एवढा मोठा अधिकार नाही आहे. मग श्रुतीस्मृती ममय वाज्ञा याप्रमाणे श्रुतीस्मृतीप्रमाणे वागणं एवढ्याच भगवंताच्या पायिकतेमध्ये विचार. पण गुरूंचा पाईक हे अवघड आहे. गुरूंचा पाईक होत असताना गुरूंची आज्ञा परिपूर्ण रीतीने परिपालन केली पाहिजे. आता गुरुवर्य महाराजांचंच आपलं उदाहरण सांगतो. तर गुरुवर्य महाराजांना ब्रह्मलीन तात्या महाराजांकडे जेव्हा त्यांचं श्रवण झालं, हे पायिकता म्हणजे काय, तर गुरुवर्य महाराजांचं ब्रह्मलीन तात्या महाराजांकडे श्रवण झालं. वेदांताची प्रस्थानत्रयी त्यांची पूर्ण श्रवण झाली. आणि आश्चर्य सांगतो, तर गुरुवर्य महाराजांनी ब्रह्मलीन तात्या महाराजांकडे फक्त 2 वर्ष श्रवण केलं. किती 2 वर्ष, 4 वर्ष गुरुवर्य महाराज एकंदरीत म्हणजे तात्या असताना 4 वर्ष गुरुवर्य महाराज आश्रमात होते आणि 4 वर्षापैकी 2 वर्ष तात्यांची तब्येत चांगली होती. म्हणजे 2 वर्ष श्रवण केलं आणि 2 वर्ष पुढे गुरुवर्य महाराजच पाठ सांगायचे आणि तात्या महाराज ऐकायचे. आणि सगळं झाल्यानंतर गुरुवर्य महाराजांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपण संस्कृत शिकलं पाहिजे. मग गुरुवर्य महाराज ब्रह्मलीन तात्या महाराजांना म्हणाले की तात्या म्हणले मी काशीला जातो संस्कृत शिकायला. तर ब्रह्मलीन तात्याने गुरुवर्य महाराजांना सांगितलं की बाबा रे तू काही काशीला जाऊ नकोस, तुला काशीचे पंडित इथे शिकवायला येते. मनामध्ये काशीला जाण्याची इच्छा असताना सुद्धा गुरु आज्ञेमुळं त्याचा पूर्णपणे परित्याग करणं ही खरी पायिकता आहे. म्हणजे संस्कृत शिकणं उत्तमच आहे, आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे संस्कृत शिकू नका, व्याकरण शिकू नका असं सांगण्याचं तात्पर्य नाही आहे. म्हणजे संस्कृत शिकण्यापेक्षा गुरूंची आज्ञा परिपालन करणं हे महत्त्वाचं आहे. गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे, स्वामी महाराजांचं पण बरीच उदाहरणं सांगण्यासारखी आहेत पायिकतेची. स्वामी महाराजांचा अधिकार फार मोठा, फार मोठा. म्हणजे एक शब्दात सांगायचं झालं तर माझ्या बघण्यामध्ये वाचासिद्धी प्राप्त झालेला महात्मा म्हणजे ब्रह्मलीन स्वामी महाराज. आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे बरं का की वाचासिद्धी कशी असते. पण ही वाचासिद्धी जरी स्वामी महाराजांच्या ठिकाणी असली तरी गुरूंच्या संबंधाने किती विनम्रता. गुरुवर्य महाराजांचा आणि स्वामींच्या अधिकाराचा वयाचा जर विचार केला तर ब्रह्मलीन म्हणजे गुरुपरंपरेनुसार जर विचार करायचा झाला तर स्वामी महाराजांचे नातू म्हणजे गुरुवर्य महाराज या प्रकारचं आहे. म्हणजे ब्रह्मलीन दादांचे शिष्य तात्या आणि तात्यांचे शिष्य गुरुवर्य महाराज म्हणजे मुलाप्रमाणे. पण मुलाप्रमाणे आहेत गुरु ब्रह्मलीन स्वामी महाराज हे संन्यास म्हणजे आश्रमानेही श्रेष्ठ, वयानेही श्रेष्ठ, अधिकारानेही श्रेष्ठ. पण तीर्थरूप गुरुवर्य महाराज हे दादांच्या गादीवर बसलेले आहेत म्हणून दादांच्या स्वरूपामध्ये गुरुवर्य महाराजांनी ते बघायचे. ही पायिकता आहे. म्हणजे तीकडून येत असे वारा, त्या दिशेने येणारा वारा सुद्धा मला अत्यंत आदरणीय आहे. अशा प्रकारची आपल्या गुरूंच्या संबंधाने असणारी भावना ही खरी पायिकता आहे. म्हणजे सेवा करत असताना वेदाज्ञेपेक्षा सुद्धा मनामध्ये काय आहे त्याच्यापेक्षा सुद्धा गुरूंना अनुकूल काय आहे, गुरूंकरता आपण विधी काय आहे. म्हणजे भगवंताची पायिकता करताना विधीचा विचार महत्त्वाचा आहे आणि गुरूंची पायिकता करत असताना गुरूंची जी इच्छा आहे
त्याचा विचार महत्त्वाचा आहे. नाही अशा दृष्टीने अशा प्रकारानं जो गुरूंची सेवा करतो, भगवंताची सेवा करतो, तो खरा पाईक आहे. वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत म्हणजे काय, तर वारकरी संप्रदायाचा जो विधी आहे त्या विधीचं आम्ही परिपूर्ण पालन करणारे आहोत. जोपर्यंत अनुकूलता आहे तोपर्यंत सगळेच पालन करतील, पण आम्हाला तो विधी जरी प्रतिकूल वाटला, कष्टदायक वाटला, कष्टप्रद वाटला, तरी सुद्धा त्या वारकरी संप्रदायाने सांगितलेल्या विधीनुसारच आम्ही वागू, ही खरी पाईकता आहे. म्हणजे कितीही प्रतिकूलता आली तरी त्या प्रतिकूलतेमध्ये त्या विधीप्रमाणे वागणं, गुरूंच्या इच्छेप्रमाणे वागणं, ही खरी पाईकता आहे. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हे तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घाला
आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी इंद्रायणी तटे धरिला रहिवास विश्व तारावया लक्ष्मी निवास दानेश्वर रूपे धरिले जगेश वरम जाने तया सद्गुरु उपदेश वरम जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म देवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकाशी यात्रेसी येताते स्वानंद रासी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म देवा नैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठाने गर्व हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा
शिवाचा जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदी परब्रह्मदेवा सनक सिद्ध गणा माझी तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञानवरिष्ठ अनुताप दीप्ती विश्वगणदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदी परब्रह्मदेवा प्रपंच रचना सर्व ही भोगुन त्यागी अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवी वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दवडून निज शांती वरिली जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवन सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरविली ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्गणांचा संग निरसिला जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवन सोयरा 13 दिवस वह्या रक्षा उदकी कोरड्या रिकाडे लागल्या शेती अपार कविता शक्ती मिळवून विधियंती कीर्तन श्रवणे तुमच्या तरी जय जनलोके जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवन सोयरा बाळवेश घेऊन हरी भेटला विधिका जनिता तुझी आठवा विठला प्रेमी ब्रह्मानंदे प्रेमारुडविला न तुझे मनोनी तुका नामे गौरविला जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवन सोयरा प्रयाण काळी देवे विमान पारविले कलिता काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निज धामा गेले म्हणे सकल संताप वेगळे जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवन सोयरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पावना करिया आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिय दैसे या तुकोबाने मंगलशीले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पायरवियामा आरती तुकारामा कृपा तुलने से ब्रह्म तुका से आले नमो निरामेश्वरे नमो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा
व्हावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी. वारी चुको निधी हरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार वारी करी. चुको निधी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी. वारी चुको निधी हरी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो ही कोणी संत काळ. मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया असावे ज्या कल्याण मुखी निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मज आणि तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवी पाये संतांचे या या संतासी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम देव तुकारा देव तुकारा तुकाराम तुकाराम पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय इंद्रायणी माता की जय पार्वती पतये हर 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 महादेव रामकृष्ण ज्यांनी ग्रंथ घेतलेला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा नेहमीप्रमाणे पास घेऊन राम मंदिरात